श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष समास चौथा. अनुमान निरसन. श्रीराम. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रीराम. अध्यात्माचे निरूपण ऐकल्याने अनेक लोकांचा फायदा होत असतो. मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला काही प्रश्न विचारले, शंका विचारल्या तर त्याने त्रासता कामा नये. तसेच वक्त्याने बोलताना विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न भावे. श्रीराम. श्रोत्याने जर शंका घेतली तर ती तत्काळ फेडली पाहिजे. तसेच आपल्याच एखाद्या वचनाने आपणच पूर्वी बोललेल्या वचनाला बाधा येत नाही ना, याविषयी वक्त्याने सावध राहिले पाहिजे. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला. ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. श्रीराम. नाहीतर पुढे जे बोलतो त्यामुळे पूर्वी त्यानेच सांगितलेल्या गोष्टीस विरोध होतो आणि पूर्वी बोललेल्याचे समर्थन करू गेल्याने पुढे बोललेल्या वचनास बाधा येते. असे झाले तर तो मग ठाई ठाई चुकतच जातो आणि पेचात सापडतो. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो. आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. श्रीराम. पोहणारा जर स्वतःला सावरू शकत नसेल तर तो बुडणाऱ्या लोकांना कसा बाहेर काढणार. त्यामुळे लोकांच्या शंका तशाच राहून जातात. आपणची बोलीला संहार, आपणची बोलीचे सर्वसार. दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. श्रीराम. एकदा आपणच जर संहारासंबंधी बोललो आणि परत आपणच जर सर्वसार असे म्हणू लागलो तर श्रोत्याचा निश्चय कसा होईल. अशा निरूपणाने दुस्तर मायेच्या पार कोणीही कसा जाऊ शकेल. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे. तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. श्रीराम. निरूपणात जे जे सूक्ष्म असे विचार वक्ता मांडेल त्याचे स्वरूप श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबवता आले पाहिजे. तरच त्यास विचारवंत वक्ता असे म्हणता येईल. ब्रह्म कसे मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी. षड्गुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. श्रीराम. ब्रह्म कसे आहे, मूळ माया कशी आहे, अष्टधा प्रकृती म्हणजे काय, शिवशक्तीचे स्वरूप कसे आहे, षड्गुणेश्वराची आणि गुणसाम्याची स्थिती कशी असते. अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार. गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे. श्रीराम. अर्धनारी नटेश्वर कुणास म्हणतात, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, गुणक्षोभिणी माया कशी असते, त्यानंतर त्रिगुण कसे प्रकटतात. पूर्व पक्ष कोठून कोठवरी, वाचांश लक्षांशाची परी. सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. श्रीराम. पूर्व पक्ष कोठून कोठपर्यंत असतो, वाचांश म्हणजे काय, लक्षांश म्हणजे काय, या प्रकारे अनेक पारिभाषिक संज्ञांचा, शब्दांचा सूक्ष्म विचार जो जाणतो तो साधू धन्य होय. नाना पाल्हाळी पडेना, बोलिलेची बोलावेना. मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. श्रीराम. असा वक्ता जो असेल तो उगीच नाना पाल्हाळ लावत नाही. एकदा बोललेलेच परत परत बोलत नाही आणि जेथे वाणीला मौन पडते ते ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म. द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. श्रीराम. एखादा वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमल आहे तर दुसऱ्याच क्षणी म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे. तर परत काही वेळाने ब्रह्मच द्रष्टा आहे, साक्षी आहे, त्यालाच सत्ता ब्रह्म असेही म्हणतो. निश्चळतेची जाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ. नाना प्रसंगी खळबळ निवाडा नाही. श्रीराम. कधी म्हणतो की निश्चळ तेच चंचळ झाले तर कधी म्हणतो की चंचळ ही केवळ ब्रह्मच आहे. याप्रमाणे निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी विधाने तो करतो. त्याचा स्वतःचाच कुठल्याही बाबतीत निश्चय झालेलाच नसतो. चळते आणि निश्चळ, अवघे चैतन्याची केवळ.
रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना श्रीराम. चंचळ आणि निश्चळ सर्व केवळ चैतन्यच आहे असे म्हणतो. प्रत्येकाचे स्वरूप स्पष्ट वेगवेगळे करून निश्चितपणे त्याला सांगताच येत नाही. उगीच करी गथा गोवी तो लोकांस कैसे उगवी. नाना निश्चये नाना गोवी पडत जाते श्रीराम. ज्याच्या स्वतःच्या विचारातच आहे तो लोकांचे समाधान कसे करू शकणार. निरनिराळी मते निरनिराळी विधाने ऐकल्याने नाना प्रकारचे गोंधळ वाढतच जातात. भ्रमास म्हणे परब्रह्म परब्रह्मास म्हणे भ्रम. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी श्रीराम. भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो आणि परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि आपल्या ज्ञातेपणाची आईट बोलून दाखवतो. घाली शास्त्रांची दडपण प्रचिती वीण निरूपण. पुसो जाता उगाच सीण अत्यंत मानी श्रीराम. असा वक्ता आपल्या बोलण्यातला शास्त्राधार देण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे निरूपण प्रचितीचे स्वानुभवाचे नसते. श्रोत्यांनी प्रश्न विचारले की तो त्याला अत्यंत क्षीण वाटतो, तो त्रासतो. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा तो काय बोलेल बापुडा. सारा साराचा निवाडा झाला पाहिजे श्रीराम. तो स्वतःला ज्ञाता समजतो पण त्याला पदार्थाची चाड असते, बिदागीची अपेक्षा असते. अशी ज्याची वृत्ती तो बापडा अध्यात्मासंबंधी काय बोलणार. सार कोणते आणि असार कोणते याचा निवाडा निदान वक्त्यास तरी झाला पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी. प्रचिती वीण तैसी परी ज्ञानाची झाली श्रीराम. वैद्य आपल्याच मात्रेची स्तुती करत असावा आणि मात्रेचा गुण मात्र काहीच दिसून येऊ नये, तशी प्रचितीशिवाय ज्ञान सांगणाऱ्याची स्थिती असते. जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार. नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे श्रीराम. जेथे सारासार विवेक नसतो तेथे अवघा अज्ञानरूपी अंधकार भरून राहिलेला असतो. तेथे नाना परीक्षेचा विचार कसा सुचणार. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काये एक सापडले नाही श्रीराम. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक यांच्यात सर्व ब्रह्मच असे म्हटल्यावर भेदास्थानच राहत नाही. पावन आणि ते पतन दोन्ही मानिली तत्समान. निश्चये आणि अनुमान ब्रह्मरूप श्रीराम. पतित आणि पावन या दोन्हींना एक समान मानावे लागेल. निश्चय आणि अनुमान दोन्ही ब्रह्मरूप जात उरतील. ब्रह्मरूप झालो आघवे तेथे काये निवडावे. आवघी साकरची टाकावे काये कोठे श्रीराम. जर सर्व ब्रह्मरूपच असे म्हटले तर तेथे चांगले आणि वाईट कसे काय निवडावे. सर्वत्र साखर असे म्हटल्यावर मग काय टाकावे. तैसे सार आणि असार अवघा झाला एकंकार. तेथे बळावला अविचार विचार कैसा श्रीराम. याप्रमाणे जेथे सार आणि असार सर्व एकंकार होते तेथे अविचार बळावतो, मग विचार कसा ठरेल. वंद्य निंद्य एक झाले तेथे काये हाता आले. उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले श्रीराम. वंद्य निंद्य सर्व एकच झाले तर हाती काय लागणार, म्हणजे काय लाभ होणार. उन्मत्त द्रव्य सेवन करून जो भुलतो तो भलतेच बोलू लागतो. तैसा अज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणून बैसला. महापापी आणि भला एकची मानी श्रीराम. त्याप्रमाणे अज्ञानरूपी भ्रमाने जो उन्मत्त होऊन भुलतो तो सर्व ब्रह्म असे भलतेच बोलू लागतो आणि महापापी आणि सज्जन यांना एक सारखेच मानू लागतो. सर्व संग परित्याग अभासवा विषये भोग. दोघे एकची मानिता मग काये उरले श्रीराम. सर्व संग परित्याग म्हणजेच प्रखर वैराग्य आणि मनसोक्त विषय भोग या दोन्हीला जर एकच मानले तर मग काय उरले. भेद ईश्वर करून गेला त्याच्या वाचे न वचे मोडीला. मुखामध्ये घास घातला तो पाणी घालावा श्रीराम. ईश्वरानेच भेद निर्माण केला आहे, तो कुणाच्या बापालाही मोडता येत नाही. अन्नाचा घास हा मुखातच घालावा लागतो, तो गुदद्वारे घालता येईल का. ज्या इंद्रियांस जो भोग
तो तो करी येथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरेना श्रीराम. ईश्वराने प्रत्येक इंद्रियाचे विषय भोग ठरवून दिले आहेत. ज्या इंद्रियास जो विषय भोग नेमून दिला आहे तोच भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. ईश्वराने जगाच्या रहाटीचे जे नियम केलेले आहेत ते मोडून चालावयाचे नाही. तसे केले तर काहीच उरणार नाही. अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचिती विण गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी ते भलतेच बोले श्रीराम. सर्व ब्रह्म असे म्हणणे ही अवघी भ्रांतीची भुताटकी आहे. प्रचिती शिवायचे बोलणे हे खोटे असते. एखाद्या बटकीला वेड लागले म्हणजे ती जसे भलतेच बोलते तसेच ते समजावे. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे श्रीराम. जो स्वानुभव संपन्न ज्ञानी वक्ता असतो त्याचेच निरूपण ऐकावे म्हणजे आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणते. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे श्रीराम. एखादा माणूस आंधळा आहे की नाही हे जसे त्याच्या चालण्यावरून कळते तसे वेडे वाकडे काय ते नीट जाणून घ्यावे आणि असे बाष्कळ बोलणे वांतीप्रमाणे त्याज्य मानावे, ऐकूच नये. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निदर्शन नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.